वेलकम बॅक टू ऑल स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण काय काय बघितलं की आपण बघितलं की टाईप्स ऑफ इमिशनचे इलेक्ट्रॉन इमिशन जे कुठं होत आहे मेटल आणि सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये. त्याचे आपण टाईप्स बघितले. पहिलं कोणतं होतं थर्मिओनिक, जे हीट एनर्जीमुळे झालं आहे ते. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक, जे लाईट एनर्जीमुळे इलेक्ट्रॉन इमिट झाले त्याच्यामुळे. त्यानंतर फील्ड इमिशन, जे इलेक्ट्रिक फील्डमुळे सरफेसवरचे इलेक्ट्रॉन बाहेर पडले ते. आणि सेकंडरी इमिशन, जे दुसऱ्या इलेक्ट्रॉनमुळे सरफेसवर असलेला इलेक्ट्रॉन बाहेर पडला, त्याला म्हणलं सेकंडरी इमिशन. तर आज आपण बघणार आहोत नवीन टॉपिक आहे की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ द मेटल्स, की मेटल्समध्ये असलेली इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपल्याला स्टडी करायची आहे आणि त्या कंडक्टिव्हिटीवर होणारा टेम्परेचरचा इफेक्ट हे आपण अगोदर बघितलेलं आहे, तोच टॉपिक आहे, पण अजून त्याला आपण डिटेलमध्ये स्टडी करू. ओके. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल म्हणजे काय, की मेटलमधून करंट हा फ्लो होत आहे का नाही, करंट हा कंडक्ट होत आहे का नाही, त्याला आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके. करंट जर फ्लो होत असेल तर आपण काय म्हणायचं, तो मटेरियल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह आहे. करंट जर फ्लो होत नसेल तर तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह नाही. ओके. तर आपण काय चेक करतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल म्हणजेच त्यातून करंट फ्लो होतोय का ते आपण चेक करतोय. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की जर टेम्परेचर वाढत असेल तर रेजिस्टिव्हिटी जी आहे मेटलची ती पण काय होणार आहे, वाढणार आहे. तर हा काय आहे, रो कशासाठी यूज केला, टू डिनोट द रेजिस्टिव्हिटी ऑफ द मेटल्स. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं की सिग्मा, हा सिग्मा म्हणजे काय आहे, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी इज डिफाईन्ड ॲज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. म्हणजे काय, जर टेम्परेचर जर वाढलं तर रेजिस्टिव्हिटी पण वाढत आहे, आणि रेजिस्टिव्हिटी जर वाढली तर कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्याच्यावरून पहिला पॉईंट आपल्याला असा कळतो की टेम्परेचर जर वाढलं तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही कमी होणार आहे. ओके. सो ॲज वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द मेटल, द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ द मेटल इज डिक्रीजेस. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट आहे सुपर कंडक्टिव्हिटी. हे पण आपण बघितलं आहे, याच्यामध्ये आपण अजून थोडं त्याला रिवाईज करूया. ओके. तर सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, की नावातच आहे बघा, सुपर म्हणजे काय, खूप जास्त आहे, सुपर आहे, आयडियल आहे, 100% आहे. आणि कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, इट इज हायली कंडक्टिव्ह टू फ्लो द इलेक्ट्रिक करंट. ओके. तर इलेक्ट्रिक करंट फ्लो कधी होणार आहे, इलेक्ट्रिक करंट फ्लो कधी होणार आहे, जेव्हा त्याला असलेला अडथळा म्हणजे काय, रेजिस्टन्स हा कसा पाहिजे, 0 पाहिजे. रेजिस्टन्सच 0 असेल तर करंटला कोणतंच अपोज हे इथे नसणार आहे. जर रेजिस्टन्स जर जास्त असेल तर करंटची व्हॅल्यू कशी असणार, कमी असणार. बरोबर आहे. म्हणून ज्या मटेरियलमध्ये रेजिस्टन्स हा 0 आहे त्या मटेरियलमध्ये आपल्याला काय आढळणार आहे, सुपर कंडक्टिव्हिटी. तर बघा, सुपर कंडक्टिव्हिटी आपण कसं डिफाईन करणार, अ मटेरियल हॅविंग 0 रेजिस्टन्स, ज्या मटेरियलमध्ये 0 रेजिस्टन्स आहे, कुठे, ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर, ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर, त्या फेनोमेननला आपण काय म्हणायचं, सुपर कंडक्टिव्हिटी. सुपर कंडक्टिव्हिटी मीन्स व्हॉट, हायली कंडक्टिव्ह. का तो हायली कंडक्टिव्ह आहे, कारण की त्याचं रेजिस्टन्स हे कसं आहे, 0. त्याच्यामुळे त्यातून होणारं करंटचं कंडक्शन हे खूप हाय असेल. तर सुपर कंडक्टिव्हिटी हे कोणकोणत्या मटेरियलमध्ये दिसते आपल्याला ते आपण बघूयात. तर याच्यामध्ये जो आहे तो आहे ॲल्युमिनियम, झिंक नावं लक्षात ठेवायचे आहे, मर्क्युरी, कॅडमियम आणि इंडियम. लक्षात घ्या, कॉपर हा सर्वात मोस्टली यूज मेटल आहे, पण तो सुपर कंडक्टिव्ह मेटल नाही आहे. ओके. तर सुपर कंडक्टिव्ह कोणते आहेत, ॲल्युमिनियम, झिंक, मर्क्युरी, कॅडमियम आणि इंडियम. ओके. त्यानंतर सुपर कंडक्टिव्ह मेटलचे आपण फीचर्स लक्षात घेऊ. तर पहिला फीचर काय आहे, की त्याच्यामध्ये असलेला रेजिस्टन्स हा कसा असतो, आयडियली 0. त्यानंतर त्या मटेरियलमध्ये असलेली मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी म्हणजे कॅपिटल बी,
हे काय आहे, कॅपिटल व्ही काय आहे, मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी म्हणजे इथे असलेलं मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी कशी असणार आहे, 0 असणार आहे. जर रेजिस्टन्स हा वाढत गेला आणि मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी पण वाढत गेली तर सुपर कंडक्टिव्ह काय होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे. तो सुपर कंडक्टिव्ह मटेरियल राहणार नाही. कधी, जर त्याचं रेजिस्टन्स वाढलं आणि त्याची मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी वाढली तर तो सुपर कंडक्टिव्ह नेचर काय करणार आहे, डिस्ट्रॉय होऊन जाईल. कळलं. त्यानंतर ॲप्लिकेशन बघू आपण त्याचे की सुपर कंडक्टिव्ह मटेरियल कुठे कुठे यूज होतात. तर पॉवरफुल इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्यासाठी आपण त्या मटेरियलचा यूज करतो. त्यानंतर MRI मशीनमध्ये जे इक्विपमेंट आहे ते बनवण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. त्यानंतर जे टर्बाईन्स असतात त्याच्यामध्ये आपण सुपर कंडक्टिव्ह मटेरियलचा यूज हा केला जातो. त्यानंतर क्रायट्रॉन स्विच, इथे काय आहे, CR आहे, ते क्रायट्रॉन स्विच बनवण्यासाठी पण आपण सुपर कंडक्टिव्ह मटेरियलचा यूज करतो. आणि शेवटचा आहे ॲक्सलरेटर्स बनवण्यासाठी आपण सुपर कंडक्टिव्ह मटेरियलचा यूज हा केला जातो. ओके. सो पॉवरफुल मॅग्नेट यूज होतात MRI मशीनमध्ये, टर्बाईन्स, क्रायट्रॉन आणि ॲक्सलरेटर्स. तर हे झालं आपलं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ द मेटल्स. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज डिक्रीजेस ॲज वी इन्क्रीज द टेम्परेचर. त्यानंतर बघितलं आपण सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. ओके. त्यानंतर आपण बघितलं सुपर कंडक्टिव्हिटी, त्याचे मटेरियल आपण बघितले. त्यानंतर आपण बघितलं त्याचे फीचर्स बघितले आणि ॲप्लिकेशन. आता आपण बघूयात ज्या प्रकारे आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बघितली त्याच प्रकारे आता आपलं काय बघायचे आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ द मेटल्स. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ द मेटल्स हे आता आपण बघणार आहोत. तर बघा, थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय की थर्मल म्हणजे हीट, थर्मल म्हणजे हीट आणि कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, त्यातून होणारा फ्लो. कशामध्ये बघायचं आहे आपल्याला, मेटलमध्ये. ओके. तर मेटलमध्ये हीटचा फ्लो कसा होतो ते आपल्याला इथे बघायचं आहे. ओके. आणि त्यावर होणारा टेम्परेचरचा इफेक्ट. तर बघा, आपण नॉर्मली काय म्हणतो की ज्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्या मटेरियलमधून इझिली हीट पण फ्लो व्हायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे काय की दोज मटेरियल आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आर अल्सो गुड कंडक्टर ऑफ हीट. बरोबर आहे. म्हणजे काय की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि हीटचं कंडक्शन हे कशामुळे होत आहे, बिकॉज ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन्स. मेटलमध्ये प्रेझेंट असलेले फ्री इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे आपल्याला काय भेटत आहे, कंडक्टिव्हिटी भेटत आहे. एक तर असेल ते इलेक्ट्रिकल आणि दुसरी कोणती, हीट. तर जे पण मटेरियल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात तेच मटेरियल आपण कुठे यूज करू शकतो, फॉर द कंडक्शन ऑफ हीट. ओके. तर हीटला फ्लो करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला काय लागतात, फ्री इलेक्ट्रॉन्स हे लागणार आहे. ओके. सो थर्मलमध्ये हीट ट्रान्सफर करताना हीट ही कशी ट्रान्सफर होणार आहे. सो इन थर्मल हीट इज कंडक्ट्स फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. ज्या प्रकारे करंट हा आपण ॲज्युम करतो की इट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह डायरेक्शन टू द निगेटिव्ह डायरेक्शन, पॉझिटिव्हपासून फ्लो होणार निगेटिव्हकडे. त्याच प्रकारे हीटचा फ्लो कसा असणार आहे, व्हॉट इज द फ्लो ऑफ हीट. द हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. एखादा जर मटेरियल असेल, एका ठिकाणी त्याचं हाय टेम्परेचर आहे आणि इथे आहे लो टेम्परेचर, तर याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स हे कसे फ्लो होणार, फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी स्टडी करण्यासाठी एक इक्वेशन आहे ते आपण स्टडी करू. सो कोणत्या पण मटेरियलमध्ये असलेली अमाऊंट ऑफ हीट काढण्यासाठी आपल्याकडे एक एक्सप्रेशन आहे. त्या एक्सप्रेशनमध्ये कसा दिलेला आहे ते एक्सप्रेशन, दिस एक्सप्रेशन डिफाईन्स ॲज क्यू म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट. त्या मटेरियलमध्ये असलेली अमाऊंट ऑफ हीट इज इक्वल टू के इंटू ए इंटू dt/dx. तर dt/dx म्हणजे काय, रेट ऑफ फ्लो ऑफ टेम्परेचर. जसं डिस्टन्स हे वाढत जाईल, एक्स म्हणजे काय, डिस्टन्स. जसं मटेरियलमध्ये डिस्टन्स वाढत जाईल
त्याप्रमाणे टेम्परेचर हा कसा चेंज झाला आहे ते म्हणजे काय, dt/dx, त्याला आपण काय म्हणतो, टेम्परेचर ग्रॅडियंट. ग्रॅडियंट म्हणजे काय, डिफरन्स, टेम्परेचर डिफरन्स. ओके. आणि ए म्हणजे काय, त्या मटेरियलचा एरिया. आणि के म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. तर इथे आपल्याला कशावर फोकस करायचं आहे, ह्या टर्मवर, थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके. तर थर्मल कंडक्टिव्हिटी आपण कसं देऊ, के इज इक्वल टू क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ हीट डिवायडेड बाय एरिया इंटू टेम्परेचर ग्रेडियंट. म्हणजे काय की थर्मल कंडक्टिव्हिटी ही कशी आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ हीट. जेवढी मटेरियलमध्ये हीट जास्त तेवढं त्याचं थर्मल कंडक्टिव्हिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. त्याचप्रमाणे थर्मल कंडक्टिव्हिटी कशी आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द एरिया. म्हणजे मटेरियलचा एरिया जेवढा जास्त तेवढी थर्मल कंडक्टिव्हिटी कशी असणार आहे, कमी असणार आहे. त्यानंतर अजून कोणती गोष्ट कळतीये की थर्मल कंडक्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू dt/dx. जर टेम्परेचर डिफरन्स म्हणजे टेम्परेचर ग्रॅडियंट हे जर जास्त असेल तर थर्मल कंडक्टिव्हिटी कशी आहे, कमी होणार आहे. तर ह्या एक्सप्रेशनवरून आपण थर्मल कंडक्टिव्हिटीचे पॅरामीटर्स कोणकोणते इफेक्ट करतात ते आपण बघू शकतो. त्याचं युनिट काय येणार आहे, व्हॉट इज युनिट ऑफ हीट, हीटचं युनिट काय आहे, वॅट. एरियाचं मीटर स्क्वेअर. आणि टेम्परेचरचं काय असतं, डिग्री केल्विन. आणि डिस्टन्सचं काय आहे, मीटर. तर हे सिम्प्लिफाय जर केलं तर थर्मल कंडक्टिव्हिटीचं युनिट काय येणार, वॅट पर मीटर इंटू डिग्री केल्विन. थर्मल कंडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर मटेरियलमधली हीट वाढवावी लागेल. थर्मल कंडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर मटेरियलचा एरिया काय करावा लागेल, आपल्याला कमी करावा लागेल. थर्मल कंडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर म्हणजे डिस्टन्स जर वाढत असेल तर त्याच्या अकॉर्डिंग टेम्परेचरचा रेट कसा होत आहे ते कसं हवं आहे, कमी व्हायला हवी. जर आपल्याला थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त हवी असेल तर आज आपण बघितले 2 टॉपिक. एक बघितलं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्यानंतर बघितलं थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके. दोघांमध्येही मटेरियल्स सेम आहेत. दोघांमध्ये पण कंडक्शन कोणामुळे होत आहे, बिकॉज ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये थर्मल कंडक्टिव्हिटीचं एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सुपर कंडक्टिव्हिटी लक्षात ठेवायची आहे आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीवर होणारा टेम्परेचरचा परिणाम. ओके. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपण बघूयात, पुढच्या लेक्चरमध्ये आपण फोकस करू की थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये वी विल सी थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्यामध्ये 2 इफेक्ट बघायचे आहे आपल्याला. एक आहे सीबेक इफेक्ट आणि दुसरा आहे पेल्टियर इफेक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट आहे दोन्ही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. टिल नाव सर्वांनी लेक्चर बघायचे आहेत, नोट्स तयार करायचे आहेत आणि अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे. थँक्यू.